हॅलो हाय मैत्रिणींनो, प्राची किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. हे बघा, आज पाऊस पडत होता तर म्हटलं वेगळा काहीतरी जेवणाचा बेत बनवू. तर मी भाकरी बनवली, पातोळ्या बनवल्या, भात बनवला, आमटी बनवली, रस्सा, मसाल्याचा रस्सा बनवला. असं भरलेलं ताट बघून कोणालाही भूक लागते, हे की नाही मैत्रिणींनो? बघू शकतात तुम्ही, छान असं पाऊस पडत होता बाहेर. मग असं चमचमीत खायला खूप आवडतं. आता मी बघा कांदे कापून घेतले रश्श्यासाठी. कांदे, खोबरं किसून घेतलेलं आहे, लसूण घेतला आहे, तेजपान घेतलं आहे, दालचिनीचा तुकडा घेतला आहे, लवंग मिरे घेतलेले आहे, थोडीशी डाळ घेतली आहे, काळा मसाला घेतला आहे, धने पावडर घेतलेली आहे, लाल तिखट घेतलं आहे आणि हे कांदा लसूण मसाला आहे आणि कोथिंबीर. चला तर मैत्रिणींना, आपण आहे ना कांदे भाजून घेऊ. कांद्याला चांगला असा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा. कांदा भाजून घ्यायचा असा लाल होईपर्यंत. हे बघा, असा लाल कांदा झाला ना तर रस्सा छान बनतो आपला. आता आपण त्याला काढून घेऊ. दोन कांदे कापून घेतलेले होते मी, ते भाजून घेतले आता चांगले लाल होईपर्यंत. आता याच्यात थोडीशी डाळ टाकलेली आहे, चम्मचभर. एक आपला पोहे खायचं चम्मच एवढी डाळ घेतली म्हणजे रस्सा छान होतो आपला. डाळ भाजून घेतली आहे बघा. मी त्याच्यामध्ये खोबरं टाकून दिलं, तेजपान, लवंग मिरे, दालचिनीचा तुकडा सगळं एकत्र असं भाजून घेतलं. हे बघा, मी आता पीठ घेतलेलं आहे पातोळ्या करायला, बेसनाच्या वड्या करायला. हे बघू शकता तुम्ही. पिठामध्येच मी ओवा टाकलेला आहे बरं का. ओवाने टेस्ट छान येते आणि पचायला पण हलकं असतं. या दिवसात पचायला जरा जड राहतं ना बेसनाचं, त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये ओवा टाकलेला आहे. आता आपण चांगलं भिजून घेऊ ते पीठ. गिठोळ्याने होऊ द्यायच्या, असं छान असं भिजवून घ्यायचं. जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त खूप असं घट्ट पण नाही करायचं. शिजल्यावर ते असं घट्टच होतं. वड्या छान होतात मग त्याच्या. हे बघा, असं भिजवून घ्यायचं पीठ, एकजीव करून घ्यायचं पूर्ण. मी याच्यामध्ये मीठ टाकलेलं नाही मैत्रिणींनो. आता मी मिक्सरचं भांडं घेतलं, त्याच्यात 5-6 मिरच्या टाकून घेतल्या, कढीपत्ता टाकला, लसूण टाकते बघा. लसूण टाकल्यानंतर त्यात मी कोथिंबीर टाकली. आता हे खोबरं किसून घेतलेलं आहे, भाजलेलं नाही, हे कच्चंच खोबरं आहे. त्याच्यात जिरं टाकते. हे आपण पातोळ्या जे बनवणार आहे ना बेसनाच्या वड्या, त्याच्यासाठी हे दळून घेणार आहे मी, मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे. आता मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे बघा तुम्ही. बारीक करून घेतलेलं हे साहित्य आपण तेलामध्ये चांगलं असं मस्त लाल होईपर्यंत फ्राय करून घेऊ. चांगलं भाजून घेऊ तेलात, कच्चापणा जाईपर्यंत. बघा, एवढ्या छान अशा टेस्टी होतात ना मैत्रिणींनो हे अशा वड्या बनवल्या की. खूप असं छान, मुलांना पण आवडतात. आणि त्याच्यात कढीपत्ता, कोथिंबीर, खोबरं हे टाकलंय ना आपण, खूप असे टेस्टी लागतात. टेस्ट खूप छान येते. आता मी ते मिश्रण बनवून घेतलेलं होतं पिठाचं, बेसन पिठाचं, तर मी त्याच्यामध्ये टाकून दिलं. आता त्याला चांगलं हलवत मीठ टाकलं मी त्याच्यात चवीनुसार आणि चांगलं हलवत राहायचं. त्याला गिठोड्या होऊ द्यायच्या नाही. एकसारखं असं त्याला हलवत राहायचं. हे बघा, असं घट्ट असा गोळा झाला तोपर्यंत आपण त्याला हलवतच राहायचं, असा घट्ट गोळा होईपर्यंत. बघू शकता तुम्ही. मग वडी अशी छान बनते, एकदम अशी पातळ नाही बनत, अशी छान घट्ट बनते वडी. बघा, मी आता
त्याच्यावर झाकण ठेवून देते 5 मिनटं. बघा मैत्रिणींनो, असं झालं ते तयार केलेलं आपलं सारण. बघा हे वड्यांचं, पातोळ्यांचं. आता मी ताटाला तेल लावून घेते. पावसाळ्याच्या दिवसात असं खायला चमचमीत छान लागतं मैत्रिणींनो, हे की नाही. ही रेसिपी एकदम अशी भन्नाट लागते बरं का मैत्रिणींनो. त्याच्यासोबत रस्सा, पातोळ्या, भाकरी, भात, तुम्ही पोळीसोबत पण खाऊ शकतात. अशा पातोळ्या एकदा नक्की ट्राय करून बघा, बनवून बघा. बनवल्यानंतर मला कमेंटमध्ये सांगा कशा बनल्या तुमच्या पातोळ्या. हे बघा, चविष्ट अशा घरच्या घरी छान आपण अशा पातोळ्या बनवू आपण. ह्या अशा पहिले आमची आजी बनवायच्या, मग आई बनवायची, ते बघितलेलं आहे ना, त्याच्यामुळे आपण सहज बनवू शकतो हे अशा रेसिपी, हे की नाही मैत्रिणींनो. आपल्या आईकडून, आजीकडून आपण शिकलेलो असतो की नाही आपण हे बनवायचं, स्वयंपाक बनवायचं, कसं बनवायचं आपण लक्ष देऊन बघतो, कसं बनवतायत, काय बनवतायत, हे की नाही. बघा मैत्रिणींनो, असं छान थापून घ्यायचं. हाताला तेल लावलेलं असतं ना आपण, त्याच्यामुळे ते आपण चिपकत नाही. आणि ते चिपकत नाही याचा अर्थ की ते खूप छान असं शिजलेलं असतं. शिजलेलं असल्यावर ते असं चिपकत नाही हाताला. कच्चं असलं की ते हाताला चिपकून येतं. हे बघा किती छान थापलं जातं आहे. हाताला बिलकुलच असं चिपकलं नाही ते वड्यांचं सारण. बघू शकता तुम्ही. आता आपण थंड झाल्यावर त्याच्या वड्या पाडून घेऊ. हे बघा, बिलकुलच हाताला लागत नाही. वडी पण अशी एकदम छान कापली जाते बघा. घट्ट पीठ होतं ना, त्याच्यामुळे छान अशा वड्या आल्या त्याच्या. खमंग टेस्टी वड्या आहेत बघा, चविष्ट, खूप असे छान लागतात. बनवून बघा मैत्रिणींनो. हे बघा, रश्श्यामध्ये टाकून खायच्या. हे बघा किती छान दिसत आहेत, एकदम मऊ आणि टेस्टी खमंग अशा वड्या आहेत. आता आपण रस्सा तयार करून घेऊ. मी त्याच्यात तेल टाकलं, मसाला तो दळून घेतलेलं खोबरं, कांदा, लसूण हे सगळं दळून घेतलेलं आहे. त्याच्यात मी चटणी मीठ नंतर टाकणार आहे, हे पहिले. आणि मग मी ठेचलेला लसूण आणि अद्रक टाकायचं विसरली होती तेलामध्ये, मग मी ते नंतर मिक्स करून घेतलं बरं का मैत्रिणींनो. बघू शकतात तुम्ही. ही स्टीलची कढाई असल्यामुळे ते थोडंसं खाली चटकतं, कारण की ते एकसारखं त्याला हलवत राहावं लागतं, खालीवर करावं लागतं. आता मी त्याच्यामध्ये लाल तिखट टाकते, हे धने पावडर टाकते, 2 चम्मच टाकले धने पावडर, 2 चम्मच लाल तिखट, आणि हे कांदा लसूण मसाला आहे हा 2 चम्मच टाकते. त्याच्यात काळा मसाला पण टाकला आहे. बघू शकताय बा किती छान असं तेल सुटलेलं आहे मसाल्यांना. मसाले एकदम असे भाजले गेलेत, आता कच्चापणा राहिलेला नाही त्याच्यामध्ये. मी गरम पाणी करून घेतलेलं आहे. मसाल्याच्या भाजींमध्ये मी गरम पाणीच टाकत असते मैत्रिणींनो. गरम पाण्याने टेस्ट छान येते भाजीला, आमटीला, रश्शाला, त्याच्यामुळे तुम्ही गरम पाणी टाकत जा. एकदा नक्की ट्राय करून बघा, कसं वाटलं ते सांगत जा मला. रेसिपी कशी वाटली, माझी बनवण्याची पद्धत कशी वाटली ते सांगत जा. नक्की ट्राय करून बघा. बघा मी त्याच्यात आता चवीप्रमाणे मीठ टाकते. बघा, आता याच्यावर आपण झाकण ठेवून देऊ उकळी येईपर्यंत. छान अशी उकळी आली बघा, किती छान रस्सा झालेला आहे. याच्यामध्ये वडी टाकून आपण खाऊ शकतो. हे बघू शकता तुम्ही. आपण याच्यात कोथिंबीर टाकून घेऊ. कोथिंबीर नसली की भाजी अशी वेगळीच दिसते, हे की नाही मैत्रिणींनो. कोथिंबीर शिवाय तिला चांगला रंगच येत नाही आणि छान दिसतच नाही डिश. बघा
छान झाला आहे आपला रस्सा. आता आपण ताट वाढून घेऊ. बाजरीची भाकरी, वड्या, लिंबू, रस्सा, भात, काकडी, कांदा सगळं असं छान असं ताट तयार करून घेतलं आहे. नक्की ट्राय करा. लाईक, शेअर, कमेंट करा. सबस्क्राईब करा मैत्रिणींनो. थँक्यू.